8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त रजोनिवृत्ती आणि मानसिक आरोग्य चर्चासत्र हुई क्लब उरण आणि उरण महिला सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संस्था उरण यांच्या विद्यमाने गुरुवार दिनांक 7 मार्च रोजी 4:30 ते 6:30 या वेळेत 40 वर्षावरील महिलांसाठी गाडे हॉस्पिटल येथे चर्चासत्र आयोजित केले होते। महिलांचे सध्याचे जीवन म्हणजे अतिशय धकाधकीचे धावपळीचे झाले आहे, त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे। याकरता महिलांना शारीरिक व मानसिक आरोग्य स्थिर राहण्यासाठी 40 नंतरच्या येणाऱ्या रजोनिवृत्तीमुळे होणारा शारीरिक व मानसिक बदल या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी उरणमधील डॉक्टर प्रीती गाडे, समुपदेशक अपर्णा नाकवा, डॉक्टर वृषाली यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। स्त्रीचे बाईपण म्हणजे तिला येणारी मासिक पाळी म्हणजे निसर्गाने दिलेले वरदान, तिला दिलेले मातृत्व, पण 40 नंतर मात्र तिचा सुरू होतो तो काळ म्हणजे रजोनिवृत्ती। ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण या काळात तिच्यामध्ये होणारा शारीरिक व मानसिक बदल, रजोनिवृत्तीविषयी असलेले समज गैरसमज आणि हाच काळ तिच्या परीक्षेचा असतो। या काळात तिने कसे सामोरे जावे, तिची होणारी चिडचिड, मनाची अवस्था याविषयी असलेल्या शंका, या सर्व समस्यांवर उपाय सांगण्यासाठी तसेच वैद्यकीय व मानसिकदृष्ट्या यावरील उपाय शंकांचे निरसन करण्यासाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात महिलांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे डॉक्टर प्रीती गाडे यांनी सुंदर शब्दात समजेल अशा भाषेत मार्गदर्शन केले, तर समुपदेशक अपर्णा नाकवा यांनीही व्यवहारातली उदाहरणे देऊन रोज घडणाऱ्या प्रसंगातून त्यातून कसा मार्ग काढायचा हे अगदी सविस्तरपणे सांगितले। तसेच डॉक्टर वृषाली मॅडमनीही या चर्चेत सहभागी होऊन महिलांना सुंदर मार्गदर्शन केले, माहिती दिली। यावेळी महिलांची BMD टेस्ट, हाडांची घनता व HbA1c शरीरातील साखरेचे प्रमाण मोजण्यात आले। या तपासण्या मोफत घेतल्या गेल्या। रजोनिवृत्ती व मानसिक आरोग्य चर्चासत्रात जवळपास 40 महिलांनी सहभाग घेतला होता। हुई क्लब उरण व उरण सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था उरणच्या महिलांनी सदस्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। महामुंबईसाठी तृप्ती भोईर, उरण। बंद होते म्हणजेच मेनोपॉज, जे आपल्या शरीरामध्ये स्पॉटिंग ब्लीडिंग बंद होते तेव्हा मेनोपॉज म्हणतात। ट्रान्झिएंट फेजला पेरीमेनोपॉझल पिरियड म्हणतात आणि तो कालावधी 2 ते 3 वर्षाचा असतो। आपल्या शरीरामध्ये स्त्री बीजांड ठराविक प्रमाणात असतात आणि ते 12 ते 15 वर्षापासून मासिक पाळी सुरू होते तेव्हापासून बीजांड तयार व्हायला सुरुवात होते। ते 45 ते 50 वयोगटापर्यंत त्याची संपुष्टी होते आणि ओव्युलेशन ही जी प्रक्रिया आहे ती थांबली जाते। ओव्युलेशन प्रक्रिया थांबल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे बदल होतात, जशी वयात आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये बदल होतात, तेच बदल पाळी जाताना पण होतात। ठीक आहे। त्याच्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या अंडकोशामध्ये ठराविक स्त्रीबीज असतात आणि ती साधारणपणे 48 वर्षापर्यंत संपतात आणि मासिक पाळी बंद होते।